मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेटकॅप या चॅनलमध्ये. आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. मेडिकल व्यवसायासाठी एक रजिस्ट्रेशन लायसन असतं आणि त्याच्यासोबत एक पी-पी कार्ड म्हणून ते देखील असतं. ते कार्ड हे 5 वर्षानंतर रिन्यू करायचं असतं. ते कसं रिन्यू करायचं ते आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तसेच कार्ड रिन्यू करताना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील, कार्ड हे किती दिवसामध्ये रिन्यू होईल आणि कार्ड रिन्यू करायला किती खर्च येईल हे आज आपण पाहणार आहे. तसेच कार्ड रिन्यू झाल्यानंतर ते किती दिवसाने येईल आणि ते आपल्या पोर्टलवरून डाउनलोड कसं करायचं तेही देखील आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम आपण या MSPC या पोर्टलवरती यायचं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तर सर्वप्रथम आपल्याला पी-पी कार्ड रिन्यूअल करायचं असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी रजिस्टर या बटनावर क्लिक करून लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकायचा असेल. जर कोणाला लॉग इन आय डी पासवर्ड माहीत नसेल तर या ठिकाणी ते फॉरगेट ऑप्शनवर क्लिक करून ते लॉग इन आय डी पासवर्ड फॉरगेट करून घेऊ शकतात. तर या ठिकाणी आपण लॉग इन आय डी हा टाकून घेतो आहे आणि पासवर्ड टाकून घेतो आहे. फर्स्ट टाईम ज्यावेळी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असतं 5 वर्षापूर्वी तर तेव्हाच तुमच्याकडे हा आय डी पासवर्ड आलेला असतो. त्या ठिकाणी तुम्ही हा आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचा. या ठिकाणी आपण लॉग इन करून घेतलेला आहे. तर या ठिकाणी पाहू शकता आपला हा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर वगैरे दिसेल तुम्हाला, पी नंबर, व्हॅलिडिटी, एक्सपायर नंबर ह्या लाल कॉलममध्ये या ठिकाणी दिसेल. 31/12/2023ला हे कार्ड एक्सपायर झालेलं आहे. तर हे कार्ड आपल्याला आता रिन्यूअल करायचं आहे. यासाठी पहिल्यांदा आपण ॲप्लिकेशन या डॅशबोर्डवर जाऊ. तर त्या ठिकाणी आपल्याला पी रिन्यूअल हे ऑप्शन दिसेल. ते आपण कन्फर्म ॲप्लिकेशन करून हे या ठिकाणी ओपन होईल. ते आपण व्ह्यू करून घ्यायचं आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला इथे डॉक्युमेंट्स अपलोड वगैरे ऑप्शन येईल. तर या ठिकाणी हे 3 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. पी कार्ड्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि असिस्टन्स स्टेटमेंट असिस्टंट हे 3 फॉर्म. स्टेटमेंट असिस्टंट हे आपल्याला इथं वरती डाउनलोड ऑप्शनमध्ये दिसेल. ते या ठिकाणी हे ओपन झालेलं आहे. तर हे या पद्धतीनं असतं. या ठिकाणी आपल्याला इथं वरती आपलं नाव टाकून घ्यायचं आहे, फार्मासिस्ट नाव. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि डेट टाकायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर हे पाहू शकता या ठिकाणी आपल्याला रिन्युअल ऑफ पी हे कार्ड हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यापुढे क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली नेम ऑफ रजिस्ट्रेशन फार्मासिस्ट म्हणजे ज्याच्या नावावर हे लायसन आहे त्याचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर त्याची खाली सिग्नेचर करायची आणि आजची डेट आणि प्लेसमध्ये आपल्या ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरताय ते नाव टाकून घ्यायचं आहे आणि ते स्कॅन करून आपल्यापाशी ठेवायचं आहे. या पद्धतीने या ठिकाणी 3 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. पहिल्यांदा आपण रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अपलोड करून घेतो. या ठिकाणी प्रत्येकाची PDF अपलोड करायची आहे. 200 KB आतमध्ये साईज असावे. त्या ठिकाणी आपलं पी कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे. ते पण आपण स्कॅन करून अपलोड करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी लास्टला आपल्याला जो आपण आता फॉर्म पाहिला तो या ठिकाणी स्कॅन करून तो अपलोड करायचा आहे. त्याची PDF तयार करून या ठिकाणी आपण तिन्ही पण डॉक्युमेंट्स आता या ठिकाणी अपलोड करून घेतोय. या ठिकाणी तिन्ही डॉक्युमेंट्स आपले अपलोड झालेले आहेत. तर पाहू शकता या ठिकाणी व्ह्यू बटनावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता कोणते डॉक्युमेंट्स आपण अपलोड केलेले आहेत वगैरे ते बरोबर आहेत की नाही. या ठिकाणी मी एक डॉक्युमेंट्स अपलोड करून दाखवतो. या पद्धतीने आपण ॲक्सेप्टन्स स्टेटमेंटचा फॉर्म अपलोड केलेला आहे. त्याच्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला पेमेंट करायचं आहे. या ठिकाणी ₹108 पेमेंट लागणार आहे तुम्हाला पी कार्ड रजिस्ट्रेशनसाठी, जे की हे फक्त ₹100 त्यांची ऑनलाईन फी असते आणि ₹8 हे GST असतो. त्याच्यामुळे टोटल ₹108 होतं. या ठिकाणी पे बटनावर क्लिक करून आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी थोडाफार वेळ जाईल. काही टेक्निकल इश्यूमुळे आपण परत एकदा पे या बटनावर क्लिक करून फॉर्म पुढे प्रोसीड करायचं आहे. या ठिकाणी SB कलेक्ट हे पोर्टल ओपन झालेले. या ठिकाणी आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकून रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी वरच्या कोपऱ्यात ऑनलाईन आणि फोटो दिसेल. त्या ठिकाणी जो नंबर आहे तो आपला रजिस्ट्रेशन नंबर असतो. तो नंबर आपण कॉपी करून या ठिकाणी हा टाकून घ्यायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो की आपण पहिल्यांदा जो नंबर दिलता रजिस्ट्रेशन करताना मागच्या वेळी तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली ईमेल ID पण टाकून घ्यायचा आहे. ईमेल IDमध्ये पण कोणता चेंज नाही. पहिल्यांदा जो टाकलेला तोच नंबर टाकायचा आहे या ठिकाणी. त्यानंतर रजिस्ट्रेशन फी आपल्याला मागाशी दाखवल्याप्रमाणे ₹108 टाकून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर खाली एंट्रीवर डिटेल्समध्ये आपल्याला आपलं नाव टाकून घ्यायचं आहे. पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. नाव टाकून झाल्यानंतर खाली मोबाईल नंबर आहे आणि शेजारी
डेट ऑफ बर्थ आहे, जे की आपण व्यवस्थित टाकून घ्या. डेट ऑफ बर्थ पहिल्यांदा टाकून घेऊ. या ठिकाणी आपण डेट ऑफ बर्थ टाकताना कोणतीही चूक करू नका, कारण डेट ऑफ बर्थ मॅच होत नसेल तर कार्ड रिन्यूला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्या, जो की आपण वरती जो नंबर टाकला आहे मोबाईल नंबर, तोच या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर शेजारी ईमेल आय डी टाकला तरी चालतो, नाही टाकला तरी चालतं, काय अडचण नाही. त्याच्यानंतर आय ॲग्री टर्म अँड कंडिशन क्लिक करून या ठिकाणी कॅप्चा टाकून घ्यायचा आहे, शेजारी दिसतो तो कॅप्चा. त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता ह्या डिटेल्स आपण. तर याच्यानंतर ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. तुम्ही नेट बँकिंग, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्डवरून किंवा जे कोणते पोर्टल असेल त्याच्यावरून तुम्ही पेमेंट करून घ्या. आपल्याला माहिती आहे आपण या ठिकाणी UPI पेमेंट करणार आहे. तर या ठिकाणी आपण UPI ऑप्शनमध्ये QR कोड किंवा VPA दोन्ही ऑप्शनवरून करून घेऊ शकतो. या ठिकाणी मी QR कोड ओपन करून मोबाईलच्या Google Pay, फोनपे मधून हे कोड स्कॅन करून पेमेंट करणार आहे. तर या ठिकाणी मी मोबाईलमधून पेमेंट स्कॅन करून घेतो आहे. या ठिकाणी थोडा टाईम जाऊ शकतो. मी ह्या ठिकाणी थोडा व्हिडिओ स्किप करून घेतो आणि डायरेक्ट पेमेंट झालेलं दाखवतो. या ठिकाणी माझ्या मोबाईलमधून पेमेंट हे सक्सेसफुली झालेलं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता पेमेंट सक्सेसफुल. त्याच्यानंतर हा जो नंबर देतो DUM, तो आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. नंबर रेफरन्स नंबर आहे तो DUM नंबर कॉपी करून या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि जे आपली फी पेड केली ते या ठिकाणी लिहायचे आहे, ₹160 आणि आजची तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ज्या दिवशी तुम्ही पेमेंट करताय ती तारीख या ठिकाणी टाकून ॲड या बटनावर क्लिक करायचं आहे. समोर दिसतं ते ॲड बटन, ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पेमेंट डिटेल्स आपण टाकून झालेले आहेत. त्याच्यानंतर खाली आय ॲग्री या बटनावर क्लिक करून कन्फर्म ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे. तर या ठिकाणी आपलं स्टेटस कंप्लीट येऊन जाईल इथे. तर या ठिकाणी आपला स्टेटस कंप्लीट झालेला आहे. तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपला हा फॉर्म पूर्ण कंप्लीट झालेला आहे रजिस्ट्रेशनचा. याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो डायरेक्ट 5 ते 10 दिवसानं की आपलं कार्ड आल्यानंतर ते डाउनलोड कसं करायचं ते. या ठिकाणी मी थोडा व्हिडिओ पॉज करून मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. या ठिकाणी मी लॉग इन करून घेतो आहे एक 5 ते 10 दिवसानंतर. या ठिकाणी लॉग इन करताना आपण या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पासवर्ड टाकून आपल्याला कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. मी लॉग इन करून घेतो आहे. या ठिकाणी पाहू शकता स्टेटस हा आपला 11 तारखेला या ठिकाणी अप्रूव्हल म्हणून आलेला आहे ॲप्लिकेशन. सॉरी, आपण 11 तारखेला ॲप्लिकेशन केलं होतं आणि आज 24 तारीख आहे. या ठिकाणी 10 ते 12 दिवसानंतर आपलं ॲप्लिकेशन अप्रूव्हल झालेलं आहे. तर खाली पाहू शकता प्रिंट PPA कार्ड विथिन 1 इयर अप्रूव्हल. या बटनावर आपण क्लिक करून हे कार्ड पाहू शकता. या ठिकाणी आपलं कार्ड तयार झालेलं आहे पूर्णपणे. तर याची आपण प्रिंट काढून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी पाहू शकता कार्ड व्हॅलिड अप टू 31/12/2028 म्हणजे हे 5 वर्ष पूर्ण रिन्यू झालेलं आहे 5 वर्षापर्यंत. या पद्धतीने तुम्ही PP कार्ड रिन्यूअल करून त्याची प्रिंट काढू शकता. याच्यानंतर डायरेक्ट Ctrl+P दाबून तुम्ही हे कार्ड आपल्या कम्प्युटरमध्ये सेव्ह करून किंवा डायरेक्ट प्रिंट आउट करू शकता. या पद्धतीने आपले हे कार्ड तयार झालेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि फ्युचर रेफरन्ससाठी हे दिलेली माहिती वाचा. त्याच्यानुसार तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकसोबत, तुमच्या फॅमिली ग्रुपसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.